नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। वारणानगर येथे यूपीएससी परीक्षेतील यशवंतांचा सत्कार। विविधतेने नटलेल्या या एकतेच्या देशात भवितव्य तुमच्याशी जोडले जात आहे। आपल्या कार्यातून राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचे शिल्पकार व्हा आणि घटना कितीही चांगली असली तरी ती योग्य अधिकारी मिळाले तरच सार्थक ठरते, असे आवाहन येथील सुराज्य फाउंडेशनच्या कार्यक्रमात करण्यात आले। येथील सुराज्य फाउंडेशनच्या वतीने यूपीएससीतील परीक्षेतील यशवंतांचा व्हिजन 2026 गौरव सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार डॉक्टर कोरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते। डॉक्टर कोरे म्हणाले, सुराज्य फाउंडेशन मार्फत आतापर्यंत IAS 800 यशवंतांचा सन्मान केला आहे। यूपीएससीची अवघड परीक्षा देऊन नव्या पिढीला नवी दिशा देण्याची जबाबदारी उचलावी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची जी घटना लिहिली ती घटना डोळ्यासमोर अधिकाऱ्यांनी ठेवून उद्याचे परिवर्तन घडविण्याची जबाबदारी व आव्हाने पेलण्यासाठी सज्ज व्हावे। सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील म्हणाले, आपण जो संकल्प करतो त्या संकल्पनावर आपला विश्वास पाहिजे। ऊर्जा, शहाणपण, स्फूर्ती, फोकस यावर भर ठेवा। सुयोग्य पाऊल टाकून भविष्यातील ध्येयासाठी काम करून माणूसपणाचे सामर्थ्य जपावे। प्रारंभी सुराज्य फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। यशवंतांची व्हिजन संवादावेळी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे देताना यशवंतांचा पहिल्या प्रयत्नापासूनचा 7व्या प्रयत्नापर्यंतचा झालेला खडतर प्रवास ऐकून उपस्थित थक्क झाले। प्रयत्न, ध्येय, धैर्य, संयम, सहकार, प्रेरणा, आर्थिक स्थिती, मानसिकता, कुटुंबियांची साथ, आत्मविश्वास, यश, अपयश, स्वतःवरचा विश्वास, महत्वाकांक्षा, संकटे, आशावादी या घटकांवर भर दिल्यानेच यश आले असून अपयशाने खचू नये असे आवाहन यशवंतांनी केले। माझे नाव मोहिनी अशोक जगताप, मी मुक्ताईनगर तालुका जळगाव येथील आहे। माझी यावर्षी यूपीएससीची रँक 323 अशी आहे। आता यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा सल्ला असेल की कन्सिस्टन्सी ठेवा। तुम्ही जे करताय ते एक चांगलं मार्गदर्शन घेऊन मग करा, डिरेक्शन वाईज अभ्यास करा आणि 2-2.5 वर्षाच्या प्रयत्नानंतर थोडासा एक अल्टरनेट प्लॅन बी पण ठेवा आणि मध्यंतरी तुमच्या हॉबीवर काम करा, जे तुम्हाला अपयशावर मात करायला हेल्प करते। यशवंतांचा सत्कार आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाला। राज्यभरातील 22 यशवंतांना वजीर देऊन गौरविण्यात आले। सुराज्य स्पर्धा कोर्सची प्रतिनिधी रामकृष्ण बागडे, नाजनीज पठाण यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी आमदार अशोकराव माने, सावित्री संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, ज्योतिरादित्य कोरे, वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, महापौर अक्षय जरग, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर VV कारजींनी, बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, बाजारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, अर्थ शिक्षण सभापती शीतल यादव, नगराध्यक्ष रेश्मा कोठावळे, जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरेडकर, फाउंडेशनचे सर्व संचालक, वारणा समूहातील संचालक, मान्यवर, पालक, विद्यार्थी उपस्थित होते। प्राध्यापक नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन केले। संचालक प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांनी आभार मानले। आपल्या आयुष्यात मित्र आपल्याला घडवतात आणि बिघडवतातही। त्यामुळं मित्र हा एक असा नातं आहे आपल्या आयुष्यातलं जे आपण स्वतः निवडतो। बाकी सगळे नैसर्गिक नाते असतात। हे सगळे माझे मित्रमंडळी जे मला शाळेत असताना भेटले होते आणि हा माझा दिल्लीतला भेटलेला मित्र। मला असं वाटतं की आज या मित्रांमुळे मी इथं उभा आहे। माझ्या कठीण काळामध्ये हे सगळे मित्र माझ्यासोबत उभे होते आणि आज मला जी काही ओळख मिळालेली आहे, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही माझं नाव होतं, या सगळ्या मित्रांचा त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। गणेश काळे हा वारणा संस्थेमध्ये शिपाई म्हणून काम करतो, पण त्याचं काम हे खूप मोठ्या लेवलचं आहे। त्याने मला ज्यावेळेस मी उपाशी होतो त्यावेळेस त्याला जेवण दिलेलं आहे। प्रदीप किंवा वैभव आहे, आदिनाथ काळे आहे, आमचा विजय लांडगे आहे आणि प्रमोद रासकर आहे। तो पेट्रोल पंपावर काम करायचा आणि पेट्रोल पंपावर काम करता करता त्याने मला पैसे प्रोव्हाइड केले फी भरायला। आज तुम्ही विचार करा, हे माझं एकट्याचं यश नाहीये, हे माझ्या सगळ्या मित्रांचं मिळून मला असं वाटतं की मिळालेलं यश आहे। मेहनत मी घेतली,
परंतु त्यांची सुद्धा तेवढीच मेहनत होती, तेवढीच जिद्द होती आणि तेवढाच त्यांनी वाट पाहिली. ज्यावेळेस मी रिझल्ट लागला आणि माझ्या प्रमोदला कॉल केला, तो निशब्द होता. त्याने फोन कट केला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या 10 लोकांना फोन केले जे त्याच्याजवळ म्हणायचे की बापूचं कधी होणार नाही, UPSC काय मजाक नाही आहे. त्यांनी पहिले त्या 10 लोकांना फोन केले आणि सांगितलं माझा मित्र आज UPSC पास झालेला आहे, तुम्ही गावात या. ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.